शुभ सकाळ मंडळी, मी अनिकेत करायला स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज चालू आहे सकाळच डेअरीवरती दूध घेऊन. दररोज पप्पा जातात, आज पप्पा बाहेर चालले आहेत, त्यामुळे आज मी चाललो आहे. आणि आज शुभ दिवस आहे, म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार. तर मंदिरातसुद्धा जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या घरापासून दूध डेअरीचं अंतर जवळपास 2 किलोमीटर आहे. तर मी चालत जात असताना मला वाटेत खाडेकाका भेटले. मित्रांनो, हे आहे आमच्या गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्रीदेव गांगेश्वरांचं मंदिर. सकाळची वेळ असल्यामुळे मंदिरात मी एकटाच होतो. सगळीकडे शांततामय वातावरण होते. गाव कितीही बदललं, आपण कितीही दूर गेलो, तरी या मंदिराकडे येताना मनातली आपुलकी मात्र तशीच राहते. चालत येत होतो, तर चालत येताना मध्येच खाडेकाका भेटले. त्यांच्या गाडीवरून डेअरीपर्यंत गेलो आणि दूध वगैरे दिलं. त्याच्यानंतर पाऊस आला, मग ते बोलले थोडं थांब, जाऊया आपण. त्यांनी परत मंदिरापर्यंत आणून सोडलं. त्यांच्यासोबत मंदिरापर्यंत आलो, ते वरती गेले. आता परत मी वरती चालत चाललो आहे. सकाळचं वातावरण बघा, एकदम मस्त झालं आहे. पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा खलखलाट, सगळीकडे हिरवीगार रान बघा, एकदम मस्त वाटतंय. तारेवरती खंड्या पक्षी बसलाय, एकदम 2 आहेत, मस्त बसलेत. पाऊस आला आणि आत्ता मी सुतारवाडीत पोहोचलोय. पाऊस बघा किती लागतोय, खूप पाऊस आहे. दूध डेअरी आमच्या गावच्या बेंद्रेवाडीत आहे. आमच्या वाडीमध्ये 1ली ते 5वीपर्यंत आत्ता शाळा आहे. पूर्वी 1ली ते 4थीपर्यंत होती. तर 5वी 6वी 7वी आणि हायस्कूलला आम्ही बेंद्रेवाडीतच जायचो. 6 वर्ष याच रस्त्याने जायचो. मित्रांसोबत या रस्त्यावरती खूप साऱ्या आठवणी आहेत. हे आहे आमच्या वाडीतील डापलेवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर आता मी मंदिरात चाललो आहे. महाशिवरात्रीला आमच्या मंदिरात सप्ताह भरतो. त्यावेळेस भजन कीर्तन वगैरे असतात. या साईडला महादेवाची पिंड सुद्धा आहे. तर मंडळी, हे आहे पप्प्याचं नवीन घर आणि तिथं वरती पप्प्याचं जुनं घर पण आहे. मंडळी, आज नागपंचमी सुद्धा आहे. तर नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवार निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमची मम्मी लाह्या पडते भाताच्या. तुमच्याकडे अशा लाह्या करतात की नाही, नागपंचमीसाठी नक्की कमेंट करून सांगा. आता सर्व लाह्या काढून झालेल्या आहेत. दुपारचा 1 वाजला आणि पाऊस आलाय जोराचा, सोबत वारा देखील आहे खूपच.
नागपंचमी हा श्रावणातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून निसर्ग, सर्प आणि पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आमच्याकडे गावातील स्त्रिया वारुळाची पूजा करतात. दूध, लाया, दुर्वा आणि फुले अर्पण करतात. या सणामागे सापांविषयी आदर आणि त्यांचे निसर्गातील महत्त्व जपण्याचा संदेश आहे. दिसतेस तू. धर लाया धर जागे ओ बाबा, काय करता? फोन लावलेला फोन आणि तू लावला फोन नंबर कोणाला फोन लावता? दादाला? दादाला? आगायला लागलो तो म्हातारा द्या इकडं. हे काय बोलता तुम्ही? येतो म्हणाला. मग अजून आला नसेल. माचाला फक्त BSNL आहे ना, बाकी नाही. बीएसएनएल केंद्र आहे. टावर बांधला नाही, रेंज आहे का नाही माहीत नाही. कसला ड्रायव्हर बीएसएनएल कसला आहे? BSNLचाच आहे. तर मंडळी, असा होता आजचा दिवस. आज सोमवारसुद्धा होता आणि नागपंचमीसुद्धा. तर नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवार निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.